शुभ सकाळ सर्वांना. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि रोजचं डेली म्हणजे 4 ते 5 ह्या टायमिंगला जाग येते. पण थोडंसं जरा हयगई केलेली ह्या महिन्यामध्ये उठण्याची. जसा पाऊस हे होता ना तसं पावसाच्या ह्याच्यात काही कामाला सुरुवात करता येत नव्हती. आणि हे रोजचं रुटीनच आहे. एक दिवस जिऱ्याचं पाणी, एक दिवस हळदीचं, एक दिवस लिंबू पाणी, एक दिवस लिंबाचा लिंब काढा असताना कडुलिंबाचं तर त्याचा काढा आणि 3-4 बदाम हे पाण्यात भिजवून एवढं घेते. हे रुटीनच आहे रोजचं. फक्त आलटून पलटून घेते. एक दिवस म्हणजे एक दिवस लिंबाचा काढा घेतला तर एक दिवस हळदीचं पाणी, दुसऱ्या दिवशी लिंबू पाणी, तिसऱ्या दिवशी जिऱ्याचं पाणी, असं आलटून पलटून घेते. तर हे आणि चहाही घेते. असं नाही की चहा घेत नाही म्हणून चहाही घेते, पण 1-1.5 तासाच्या नंतर एक तास ते 1.5 तास अगोदर हे पाणी प्यायचं. हे रोजचं आलटून पलटून आणि नंतर मग चहा घेते 7:30च्या टायमिंगला, 7-7:30च्या टायमिंगला. आणि अजूनही जुन्या पद्धतीने ना चुलीवरच पाणी तापवायचं आहे आमच्याकडे. तर सकाळी ना एक चूल पेटवून घेतली आणि एक पातेलं भरून ठेवलं. एक तासाभरात आहे ना एवढ्या जाळ लावून हे केलं ना, एवढ्या पातेल्याला आहे ना उकळी फुटते. बरोबर 2 जणांच्या आंघोळ्या होत्या. आणि उठलं ना अगोदर पारोसं काढलं तरच हे होतं. एक जुनी म्हण होती, सूर्याचे किरण आहेत ना आपल्या अंगणामध्ये ना पारुशा ह्याच्यावर पडले नाही पाहिजे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये ना थोडंसं होत नाही ते. आमच्या सासूबाई होत्या ना त्या सांगत होत्या, म्हणजे बरोबर 3 वाजता, म्हणजे 3 वाजताच त्यांना उठायचं. जात्यावरचे दळणं होते, हे होते, त्याच्यामुळं त्यांना 3 वाजताच उठणं भाग पडत होतं. पण आत्ता तेच नाही. पण आळशी पिढी होत चाललेली, उठायला थोडासा कंटाळा करते ते. पण नाही, माझं जे रुटीन आहे म्हणजे गायाच्या ह्याच्या असेल, काही असेल आपल्या गायामुळे, ह्याच्यामुळं लवकर उठावंच लागतं. तर इथं पारोसं काढून घेतलेलं आहे आणि थोडासा पाण्याचा सडा मारलेला आहे. रोज हे रुटीनच आहे रोजचं. थोडंसं पाण्याचा सडा मारला की तिथून आणि जे झाडता नाही ना, झाडाच्या अगोदर जर का पाला पाचोळा असेल ना तर ते दाबलं जातो चांगला. त्याच्यामुळे थोडासा पाण्याचा हे करून घेतलेले, नंतर झाडून घेतलेले. वाऱ्याने पळत होतं. तर आणि हे अर्ध्याच कोंबड्या अजून झाडावरून उतरल्या नाहीत. अर्ध्या कोंबड्या अजून आपल्याला लिंबाच्या झाडावर वर शेंड्यात अशा जाऊन बसलेल्या आहेत. तर आणि हे मागं पळतात. उठलं की ह्यांना नाही केलं, हे मागं अगोदर उठलं की ह्यांना थोडंसं टाकावं लागतं शेण. सुरुवातीला अगोदर शेण. थोडासा उशीर झाला ना तर ह्या नाचून गाया पण आहेत ना एकदम भुगा करतात. त्याच्यामुळे थोडंसं लवकरच हे असं उजळल्यानंतरच शेण काढायचं, सुधारतं थोडंसं. हे करतं ह्याच्याहून कोब्याहून घसरायचं, ह्याचं थोडंसं अंधाराचं हे होतं. त्याच्यामुळे एकदम चांगलं फटफट झाल्यानंतर चिकडं हे करते 6च्या नंतरच. तर शेण काढून झालं की अगोदर ह्याच्यामध्ये गायांचं खुराक आहे ना, खुराक आणि कुट्टी टाकून घ्यायची, नंतर मग धाराला लागायचं. तर काय होते थोडं अशात आहे ना, जे कुट्टी आहे ना ते सकाळी सगळ्या गायांना पुरत नाही. दिवसची लाईट असली की थोडंसं हे होतं, रात्रीचं असलं की दिवसाचे थोडेसे संध्याकाळच्या टायमिंगला कमी असं हेच होतं. आणि धाराला सुरुवात केली. हे सगळं काम उरकेपर्यंत आहे ना चांगले 7:30-8 वाजतात. तर हे हातावरच धारा असतात. एखाद्या वेळेस सुट्टी पण राहते, म्हणजे सुट्टी पण मिळते. साहेब काढतात किंवा मुलगा काढतो, कुणीही काढतं, असं काही नाही. पण सकाळी थोडेसे उठायला कंटाळा करतात. तर इथं धारा चालू आहेत. आणि हे बघा, ह्या गायांना ना जी सवय लागली ना वासरांची असे सोडून हे करण्याची, तर एक गाय तर ना वासरू सोडल्याशिवाय पाहणवतच नाही, तिला सोडावंच लागतं. ज्यावेळेस वासरू आपण सोडतो त्यावेळेसच म्हणजे ती पाहणवती. पण हिचं काही आहे ना तसं, पण नंतर तिला सोडावं लागतं. आणि दुधाची बॉटलने पाजायचा प्रयत्न केला, नवीनच हे केलं तर बरं राहतं. नाहीतर मग एकदा वासराला सवय लागली ना ते पेत नाही तर दूध. तर हे असंच सोडावं लागतं आपल्याला. तर आता धारा ही शेवटची, एक म्हशीची राहिलेली, गायापैकी ही शेवटची गाय राहिलेली. आणि नंतर मग म्हशीची नित्यनियमाने ना एक सकाळी मी काढली तर संध्याकाळी साहेब, दुसऱ्या दिवशी मुलगा, असं काढतो. कारण तिला अशी सवय राहावं सगळ्यांची. अचानक कुठं गेलं बाहेर हे ते तर अडचणी येतात. त्याच्यामुळं आलटून पलटूनच आम्ही म्हशीची काढतो. एक सलग म्हणजे सकाळी काढलं तर संध्याकाळी नित्यनियमाने दुसरं कुणीतरी काढतं. उभं करतो हे कोण चालत बघतात. पण ना ते मेंढ्यातल्या शेळ्या, ते शेळ्याला चावत नाही. मेंढ्यात नसतं का कुत्रं, तसं आहे ना ते. हो ती सवय त्याला. सवय एक बार तर काय झालं, म्हातारीने 2 कर्ज आणली कोंडली. एक कर्ज तहच राहिलं. आणि जेवण होत आली, माणसं भाकरी खाते ते आणलं, ते कोकरू दाबाडा धरून ते म्हातारी मोरून सोडलं कुत्र्याने. त्यांनी
असं दाबाडा धरलं आणि तिथं दात लागून दिलं नाही ये. काय नाही ये चल नेऊन सोडलं ये आणि आम्ही म्हणतो हाड 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 काय त्या ये. मागं नेऊन सोडलं. चल. काय नाव आहे त्याचं? बांड्या भांड्या हम्म. गेली का तिकडेच गाय? नाही हाय. चांगली नाव आली की लगेच. एक गाय आणि म्हैस आपली फक्त दावणीला ठेवलेली, नंतर सगळे जनावर आपण गायी इकडे आणलेले आहेत, शेळ्या आणलेल्या आहेत. आणि इथं जे हे बाबा आहेत ना, हे बाबा पण शेळ्या घेऊन आलेले आहेत आमच्या भाऊकीतलेच इथं. आणि बघा त्यांचं किती वय पण तरी पण शेळ्याच्या मागे हे फिरतात. आणि जितकं आपलं शरीर म्हणजे फिरत राहील, चालता व्यायाम जसा राहील ना तसं ते हे राहतं. आणि इथं रोटर मारण्यासाठी ट्रॅक्टर आलेले, तर रोटर मारायचं चालू आहे. आणि ह्या ज्या गायी आहेत ना त्या आपल्या इथल्या वातावरणातल्या आहेत, आपल्या ह्यातल्या त्यातल्यात ना, त्याच्यामुळे ह्यांना चारायची ह्याची एकदम जुन्या ह्याची सवय आहे. आणि ऊन पडलेलं आहे, ऊन पडलं की खाऊन. आणि बघा मी म्हणत नाही की हे मी सगळं करते म्हणजे धारा पाणी सगळं शेतातलं काम असेल, पण हे असं लक्ष ठेवलं बारीक जेवढं लक्ष द्यायचं ना तर दिलं तर ठीक आहे, नाही तर हे असं. हे बघा वासराच्या ह्याच्यामध्ये हे ना किती मुरकी फसून बसलेली कशी ही झाली. आणि हे ओढतेत बी जास्त ना, असे वासरं ओढतात ना, इकडे आणायचं म्हणलं ना तर भरभर ओढतात बी. त्याच्यामुळे ह्यांना हे जास्त ओढ बसून इथं ह्या वासराच्या ह्याच्यामध्ये तोंडाच्या हिताना वर चांगली मुरकी फसून बसलेली. आता ही गाठ कापूनच काढावं लागेल आपल्याला. आणि उन्हाळ्यात आहे ना ही हरभऱ्याची डाळ करायची, पण काय होतं गेल्या वर्षी हरभरे केले होते, ह्या वर्षी काय हरभरे हे पेरायचे नाही आहेत आपल्याला. तर हे गेल्या वर्षीचेच हरभरे अर्धी डाळ करून अर्धे ठेवलेले होते. बरेचसे असे म्हणजे इथं घरी येऊन गिरायकांनी बरीचशी हरभऱ्याची डाळ आपण विकली, पण आता आपल्याला दिवाळीतच कमी पडायला लागली. त्याच्यामुळे हे ना एक चांगले 20 किलो तरी असतील, 25 नसतील पण 20 किलो तरी हरभरे हे असतील. तर ह्याची आपल्याला डाळ करायची. आणि हे जर का हरभरीतनं चांगले मुरले गेले म्हणजे जे आपण हे दिवाळीपर्यंत जर का असे ठेवले आणि हरभरे इतके चांगले, ह्याला कीड नाही, भुंगा नाही, काही सुद्धा नाही, एकदम चांगले हरभरे आपले. तर ह्याला एकदम कडकडीत असे वाळवायचे. आणि हे गरम आहेत ना तोपर्यंत लगेचच भरडायला घ्यायचे. आपल्या घरीच चक्की, त्याच्यामुळे काय अडचण येणार नाही. तर लगेचच अशी एकदम चांगली डाळ होती ह्याची. ह्याला भिजत घालायची किंवा पाण्यातून उपसून ठेवायची काहीही गरज नाही. आणि आपल्याला आहे ना हे जे रोटर मारून घेतलेले त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला राजमा पेरायचा, पेरणी करून घ्यायची आज लगेच, आजच्या आजच. तर इथे ना आपण राजमा पेरणार आहोत. तर इथे चायना ह्या वाण आपण राजमाचा पेरणार आहेत. आणि हे बघा असा गुलाबी आहे ना हा राजमा आहे, तो पेरणी करायचा आपल्याला. आज काम काही नाही, पण हे इकडं तिकडं पळापळीनीच आपला जीव रडकुंडीला आला. कालचं सोयाबीनचं रान मोकळं झालेलं, रोटर मारल्यानंतर मोगडा पाळी. आणि आता 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता आता ट्रॅक्टर आलेलं आहे पेरण्यासाठी. तर पेरायचं चालू आहे. तर आता पाणी घेऊन चाललेले, त्यांना तहान लागलेली त्यामुळे साहेबांना पाणी घेऊन चाललेले. आणि आपण सकाळी दहारा पाणी झाल्यानंतर खुराकी चारल्यानंतर गायांना इकडं आणून 1-2 गाया ज्या पळतात ना त्या बांधल्या होत्या. आणि दुसऱ्या आहेत ना 3 गाई, म्हणजे एकच गाय तिथं जी वासराला जास्त करते ना, जरा पुढक्याला येते ती गाय तिथंच बांधून ठेवली होती. बाकी सगळ्या इकडे आणलेल्या होत्या. म्हैस पण आपली नाही चरत आहे, तर सगळ्या इकडे आणल्या होत्या. 2 गाय बांधून ठेवल्या. बाकीच्या सगळ्या 3 गायी आहेत ना त्यांच्या भोवतली फिरून खाल्लं त्यांनी. शेळ्या हे सगळ्या आणल्या होत्या, शेळ्या पण नेऊन बांधल्या आता. आणि अजून पण गाया इकडंच येतात. आता गायांना इकडे न्यायचं, वासरं बांधलेली तर वासरांना पाणी दाखवायचं एकदा. आणि वासरांना पण न्यायचं नाही, आज इकडंच बांधायचं. त्यांना पाणी देऊ एकदा आणि आपण गाय आहेत ना जाताना खाली घेऊन जाऊ. इकडं तिकडं बघत गायांना म्हणजे 2 आणून सोडावं लागलं इकडं. तर त्याच्यामुळं इकडं तिकडं पळापळ होतेच. आणि थोडंसं घरातलं पण हे केलं, म्हणजे डाळ करायची आपल्याला हरभऱ्याची. ते उन्हात टाकलेले इथं हरभरे तसेच ठेवलेले होते. नवीन म्हणजे चांगली डाळ होईल म्हणून एकत्रच नव्हती करून ठेवली, हरभरेच ठेवलेले होते. आणि बघा आता घरी जायचा टायमिंग झाला आहे एक जुन्या पद्धतीने. तर गाय म्हणजे घराच्या ह्यानी ह्याच्या बाजूने ना कसे निघायचं तिचं चालू. थोडं आता पाय काढत गाई आता घराकडे निघायची तयारी हिची चाललेली. तर बघा इतकं म्हणजे दिवसभर खाल्लेलं आहे आणि मोकळीच गाय होते, तरी पण हिला हाणावं लागलं नाही, काय नाही. आणि आता बघा तिचं घराकडे जायचं लक्ष चाललंय. आणि आता भरपूर असं पाणी पिते ना, जगल्या म्हणजे चारा भरपूर खाल्लाय, पण आता पाण्यासाठी थोडंसं ह्यांचं हे चाललेलं आहे. तर आता गायांना आपण खाली घेऊन जाऊ.
सोलड्याबरोबर 2 ज्या गाया बांधल्या होत्या आपण त्या सोलड्याबरोबर बघा पळायला सुरुवात केलेली. आता त्यांना ना पाणी प्यायचं आहे त्याच्यामुळं इतक्या पळत सुटलेल्या आहेत. आणि ह्या ज्या गाया आहेत ना ह्या चारी पण ते म्हणजे आपल्या इथल्या वातावरणातल्या आहेत. तर बघा चाराय सोडलं तर चरत्यात पण, आणि कसं म्हणजे व्यवस्थित सगळं त्यांचं हे होतं. कधी म्हणजे ताप नाही, कधी कासाचा आजार नाही, कधी काहीच नाही ह्या गायांना. आता सोलड्यात आहे. सोलड्याबरोबर एकदम जुन्या पद्धतीचं हे होतं, जसं पहिलं कसं चारायला सोडलं की गाई कशा चरत होत्या तसं ह्यांचं हे झालं आहे. ना आता सोलड्याबरोबर आहे ना सरळ बरोबर घरी निघाल्या त्या लगेचच. ज्या 2 गाई सोलड्या की त्यांच्या मग ह्या दुसऱ्या निघल्या 2. पाणी पाजलं इथं वासराला, आणि ज्या पलीकडे होते थोडेसे तर तिकडून आणून इकडं थोडंसं ह्या रस्त्याच्या कडेला बांधलं असं. आणि आता चांदणी रात्र आहे आणि आजपासून आहे ना म्हणजे रात्रीची लाईट चालू केली. तर बरेचसे म्हणजे आमच्या इथं शेजारी हे असे राजमे करले तर आपला पण जर का जोडाजोडीचं व्यवस्थित जर म्हणजे आता मोटर बंद आहेत ना सध्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून, तर जोडाजोडी जर का व्यवस्थित झाली तर आज संध्याकाळी लगेचच राजम्याला पाणी थोडंसं जिकून जेणेकरून जे रोटरने आपलं कडी काटाचं थोडंसं निबर हे झालेलं असतं ना ते सगळं राजमा आपला उगवलंच आहे. पण म्हणजे ते जमलं तर बघू भिजवायचं, नाही तर मग उद्यावर जाऊ ढकलू म्हणजे उद्या भिजू. तसं तर आता जोडाजोडी करायला बराच वेळ जाणार आहे, पण बघू जमलं तर भिजू. आणि हे आहे ना त्याच्यामुळं जाणं येणं चालूच राहणार आहे. ह्या रस्त्याने बरेचसे माणसं हे झाले आणि चांदणी रात्र पण आहे. 10 वाजता चंद्र एकदा उगवलं की उन्हासारखं चांगलं पडतं. तर हे वासरं आहेत ना तिने आपल्याला इथंच बांधायची, त्यांना काय नीचं नाही. सकाळी अजून तितकेच ओढीत त्यांना आणावं लागतं. आणि बघा अजून पण ह्याचे किती गवत आहे ह्यांना खायला, त्याच्यामुळं आयता ह्यांना चारा टाकायचा. आणि 15 दिवस तरी ना पाणी पाणी आणलेलं, दुपारी पण पाजलं होतं आता पण ही मोठी बकेट भरून आणली, पाणी पाजलं आणि आता इथंच बांधून ठेवायचं त्या ह्यांना. आणि मग असा झाला आपल्या दिवसाचा शेवट आजचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.